हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण लेअरवाली चिकन बिर्याणी न बनवता सिंपल आणि झटपट तयार होणारा चिकन पुलाव इथे आज बनवणार आहोत। चला तर मग बघूया हा चिकन पुलाव कसा बनवायचा ते। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ असे मीठ आणि लिंबू टाकून स्वच्छ असे धुवून घेतले आहे। आता एका कुकरमध्ये इथे तेल गरम करण्यासाठी मी ठेवले आहे। त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला आहे। आता आपण त्यामध्ये लसूण आणि अद्रक यांची पेस्ट घालूया। यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया। आता यामध्ये स्वच्छ असे धुतलेले चिकन आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान परतून घेऊया। हे आपल्याला हाय फ्लेमवरच मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया। चिकन बुडेल इतपत आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। आता 1 किलो याप्रमाणे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। इथे मी कुकरच्या लो फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। चिकन शिजते तोपर्यंत आपण तांदूळ इथे भिजायला घालणार आहोत। इथे मी पुलाव बनवण्यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतले आहे। हे आता आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून आपल्याला ते साधारणतः 20 ते 30 मिनिट भिजत ठेवायचे आहे। इथे आपले चिकन छान असे शिजले आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। लसूण, अद्रक आणि कांदा यामुळे या चिकन सूपला छान अशी चव येते। लहान मुलांना तुम्ही हा चिकन सूप पिण्यासाठी देऊ शकता। हे बघा, छान इथे असे आपले चिकन शिजलेले आहे। आता पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता बघूया। इथे मी 3 टोमॅटो, 3 कांदे, कसुरी मेथी, कढीपत्ता, लिंबू, तमालपत्र आणि कोथिंबीर हे सर्व चिरून घेतले आहे आणि काही खडे मसाले घेतले आहे। इथे माझे तेल गरम झाले आहे। त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया। थोडीशी मोहरी, जिरे,
ते छान तडतडल्यानंतर यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता आणि कांदा घालून छान असे परतून घेऊया। कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आपण अद्रक आणि लसूण याची पेस्ट घालून घेऊया। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो छान असा शिजल्यानंतर यामध्ये आपण चिकन, बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद घालून घेऊया। आता इथे मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतले होते। ते शिजवण्यासाठी इथे आपल्याला 4 वाटी पाणी लागणार आहे। यासाठी मी 2 वाटी चिकन सूप आणि 2 वाटी साधं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे। म्हणजे 4 वाट्या इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया, कसुरी मेथी, हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया। चवीनुसार इथे थोडंसं मीठ घालूया। चिकन शिजवतानाही आपण मीठ घातले होते, त्यामुळे अंदाजानेच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये चिकनचे सर्व पीसेस मी टाकून घेतले आहे। आता या मिश्रणात छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ टाकून घेऊया। हे आपल्याला उकळी आल्यानंतरच टाकून घ्यायचे आहे। दोन वाटी बासमती तांदूळसाठी इथे आपण 4 वाटी याप्रमाणे पाणी घेणार आहोत। हे सर्व एकत्र छान असे मिक्स करून घेऊया। आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिट न उघडता शिजवून घेऊया। हे बघा, 15 मिनिटानंतर मी हे थोडेसे हलवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून वरती आलेला मसाला यामध्ये सारख्या प्रमाणात मिक्स होईल। हलक्या हाताने आपल्याला हे खालीवर करून घ्यायचे आहे। आता पुन्हा हे आपण झाकण ठेवून 10 मिनिट याला छान अशी वाफ काढून घेऊया। हे बघा, इथे आपला चिकन पुलाव छान असा शिजलेला आहे। हे बघा, आता इथे आपण गॅस बंद करूया आणि 10 मिनिट हे असेच झाकून ठेवूया।
10 मिनिटानंतर आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, गरमागरम असा चिकन पुलाव इथे आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।